हॅलो, स्वागत आहे तुमचं मानसीपूर व्लॉग्समध्ये। तर आज आपण परत एकदा गणपती बाप्पा बघायला चाललोय, कारण की आम्ही त्या दिवशी गेलेलो, आम्हाला काहीच समजलं नाही, आम्ही खूप कन्फ्यूज झालो। सगळ्या मूर्त्या, सगळ्या बाप्पाच्या मूर्त्या इतक्या सुंदर होत्या, इतक्या छान होत्या की आम्ही डायरेक्ट कन्फ्यूज झालो, आम्हाला काही कळलंच नाही। पण आज परत एकदा चाललोय, परत एकदा बघू कशा आहे, दुसरीकडे चाललोय। सो तुम्ही पण बघा व्हिडिओ लास्ट पर्यंत आणि काय चॉईस करतोय, काय बघतोय आपण ते पण बघू। आणि आता मी पहिली स्वयंपाक करायला आली आहे, आज फक्त खिचडी बनवणार आहे। तर मी माझ्या स्टाईलनी कशी खिचडी बनवते ते तुम्हाला दाखवते, सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माझी खिचडीची तयारी झाली आहे। 2 उभे कांदे कापून घेतले, 2 टमाटे कापून घेतले, कढीपत्ता घेतलाय, अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे, 3 बटाटे घेतले, त्याचं साल्ट काढून असे कापून घेतले, आणि 2 डाळी घेतल्या, मुगाची डाळ आणि मसूरची डाळ लाल, आणि हे 1.5 वाटी मी तांदूळ घेतले, 2 जण आहे, ते धुवून घेतले स्वच्छ पाण्यामध्ये। कुकरचं झाकण लावून दिलंय आणि आता ऍटलीस्ट कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या होऊन देते। आणि अजून प्रसाद आलेले नाहीये, तर प्रसाद आले की आम्ही सोबत जेवण करू आणि मग नंतर गणपतीची बुकिंग करायला जाऊ। कुठे जातोय, काय करतोय ते तुम्हाला नक्की दाखवते, सो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। आणि खिचडी कशी होतीये ते पण दाखवते तुम्हाला, सो वेट। खिचडी तयार झालेली आहे आणि प्रसाद पण आलेले आहेत, तर आम्ही जेवायला बसतोय। तुम्हाला खिचडी झेंडडान इतकी छान वास येतोय, तुम्हाला काय सांगू। आणि दह्यासोबत खाल्ल्यावरती तर खूप मस्त लागते, तुम्ही पण एकदा ट्राय करा। तर आम्ही आता जेवण करून घेतो आणि मी लवकर तयार होते आणि आपण जातो आता गणपती बघायला, सो तुम्हाला दाखवते, चला। तर निघालोय आम्ही, प्रसाद खूप घाई करताय, त्यांचे फ्रेंड्स पण येत आहे, येत आहे ते खाली। आम्ही आता चाललोय डोंगरी वसतिगृहाला, तिकडे लागलेत
स्टॉल सर्व. सो आम्ही तिकडे चाललो आहे, तुम्हाला दाखवते. तर आम्ही आलेलो आता इथे आणि इथे खूप सारे स्टॉल लागलेले आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला हे बघा खूप सारे लागलेले आहेत. तुम्ही येऊ शकता इकडे गणपती बाप्पा बघायला. तर आम्ही बघतोय, मी तुम्हाला दाखवते, थांबा. आम्ही इकडे आलेलो आहे आणि मूर्त्या बघतोय. खूप छान आहे इकडे पण मूर्त्या, खूप मस्त वाटत आहे. खूप सारे स्टॉल लागले, तुम्ही पण येऊ शकता इकडे. मूर्ती जर तुम्हाला घ्यायची असेल तर खूप मस्त मस्त आहे. आम्ही आता बघतोय, अजून बघतोय. बघू आता कुठे अजून काय काय म्हणजे वेगवेगळं बघायला भेटतंय. मस्त आहे, खूप छान आहे. प्रसाद आणि त्यांचे मित्र आता बघताय. ते परवा आपला फर्स्ट ब्लॉगमध्ये जे लोक होते तेच आमच्यासोबत आज पण. आणि आम्हाला घ्यायच्या 3 मूर्त्या. सो आम्हाला ऑलमोस्ट इथे आता 2 खूप आवडल्या आहे आणि ठीक आहे, म्हणजे आमच्या बजेटमध्ये पण आहे. सो बघू आता काय होतंय. माझ्या नवऱ्याला माऊ खूप आवडते. गेली ती. ठीक आहे, बघू आता आपण अजून पुढे बघतोय. मला 2 ठिकाणी आवडल्या आहे मूर्त्या. 3 मूर्त्या खूप आवडल्या आहे. 3-4 मूर्त्या खूप आवडल्या आहे. बघू आता. आमच्या 3 पण मूर्त्या फायनल झाल्या आहे. आता इथे सिरियस डिस्कशनचं चिंगडंग, त्यांचं सिरियस डिस्कशन चालू आहे. थोडंसं काहीतरी भावताव तर नाही करू शकत, पण मग कसं आहे, एक प्राईज बजेट थोडं काही असतं, त्या गोष्टीनुसार आपण करतोय. ठीक आहे, 3 पण मूर्त्या ह्याच दुकानातनं फायनल झाल्या आणि खूप आवडल्या आणि खूप सुंदर आहे, खूप छान आहे, खूप मस्त आहे. मी ते आत्ता रिव्हील नाही करणार आहे, ते नंतर रिव्हील करेल. पण तुम्हाला मी इथल्या मूर्त्या दाखवते. त्याच्यात मी माझी मूर्ती नाही दाखवलेली तुम्हाला. तर जो नेक्स्ट व्लॉग येईल गणपती बाप्पाचा, त्याच्यामध्ये मी माझी मूर्ती रिव्हील करेल. पण ठीक आहे, बघू आता, थांबा. आमच्या लग्नाच्या गणपती बाप्पा फायनल झालाय. कसं वाटतंय? चांगलं वाटतं. म्हणजे इतका मनात भरला होता आणि तोच आम्हाला म्हणजे कन्फर्म झालाय, फायनल झालाय. खूप भारी वाटतंय. मी तुम्हाला दाखवणार नाही, पण ठीक आहे, मी तुम्हाला एक दाखवते. एक ह्या लाईनमध्ये एक येतो. तर आम्ही आलेलो आहोत घरी आणि आम्ही आमचा बाप्पा बुक केलेला आहे. सो प्रसाद, काय रिॲक्शन आहे तुमचं? हा, आता तर काही नाही, जसे दिवस जवळ येतील तेव्हा रिॲक्शन. आता काय म्हणजे आम्ही इतक्या ठिकाणी फिरलो आणि शेवटी येऊन तीच मूर्ती आम्हाला आवडली. म्हणजे इतकी सुंदर होती, इतकी छान आहे. तुम्हाला कसं सांगू, कसं एक्सप्लेन करू. म्हणजे प्रत्येकच बाप्पा, प्रत्येकच मूर्ती खूप सुंदर असती, पण आपल्याला आवडलं म्हणजे भारीच वाटतं नाही का. आणि आता बुक केलेली आहे आम्ही. सो थँक्यू सो मच व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल. प्लीज चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट पण करा. मला सांगा तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ. थँक्यू.